नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, घराला घर बनवणारी गोष्ट म्हणजे त्यातील घर सजवण्यासाठी चाललेली आपली छोटी मोठी धडपड किंवा प्रयत्न। बऱ्याच जणांना माझ्यासारखी गार्डनिंगची आवड असेल किंवा काहींना घरात थोडा निसर्गाचा टच हवा असेल म्हणून त्यासाठी चाललेला असतो तो प्रयत्न। सो मंडळी, आता मोगऱ्याचा सीझन सुरू होणार आहे। फेब्रुवारी मार्च पासून मोगरा हा बहरायला उन्हाळ्यात मोगऱ्याला खूप छान बहर येत असतो, पण उन्हाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे अगदी फेब्रुवारी मध्येच मोगरा बहरण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करून घ्यायच्या आहेत। चला तर मग मंडळी, तुमच्या देखील बाल्कनीमधील किंवा गार्डनमधील मोगरा खूप छान फुलावा, खूप छान बहरावा, त्यासाठी सोप्या काय गोष्टी त्या करायच्या आहेत त्या पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये। सो मंडळी, व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारा पुढच्या गार्डनिंगचे व्हिडिओ तुम्ही माझे मिस करणार नाही। चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या टिप पासून। मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही जो मोगरा पाहिला तोच हा मोगरा आहे। मागच्या वर्षीला त्याला खूप छान बहर आलेला होता आणि आता ह्या वर्षी देखील भरपूर फुलं घेण्यासाठी मी मोगऱ्याचं रोप तयार करून घेत आहे। उन्हाळा म्हणजे मोगरा, मधुमालती, मधुकामिनी या सुगंधित फुलांच्या बहरण्याचा ऋतू। सगळीकडे उन्हाचा कडाका वाढलेला असताना देखील या सुगंधित फुलं ही मनाला शांती देऊन जात असतात। त्यामुळे मोगऱ्याचं छोटंसं रोप तरी आपण आवर्जून लावायला हवं आणि अनेक जण त्यांच्या बागेत देखील लावत असतात, पण मोगऱ्याला पाहिजे तशी फुलं येतच नाही, तो छान बहरतच नाही अशी काहींशी तक्रार तर असतेच। तुमची जर अशी तक्रार असेल तर आता लगेचच या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्येच या काही गोष्टी करायला सुरुवात करा। त्यामुळे तुमच्या मोगऱ्याच्या रोपाला अगदी फेब्रुवारीतच फुलं देखील यायला सुरू होऊन जाईल। मोगरा छान बहरून येण्यासाठी त्याची कशी काळजी घ्यायला हवी ते पाहूया। मोगऱ्याचा बहरण्याचा काळ हा आता लवकरच सुरू होणार आहे, त्यामुळे सध्या अशा थंड वातावरणात त्याला वारंवार पाणी घालू नये। माती ही थोडी कोरडी राहू द्यावी, कारण जास्त पाण्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याची भीती असते। सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की वरून जरी माती कुंडीतली कोरडी दिसत असली पण आतमध्ये माती ही गच्च आणि घट्ट झालेली दिसत असते, कारण की वातावरण थंड असल्यामुळे माती ही कोरडी होत नसते। तुम्ही देखील तुमच्या मोगऱ्याच्या कुंडीतील माती ही सैल करून घ्या। वरची जी काही कडक आणि घट्ट झालेली लेयर आहे ती माती संपूर्णपणे अशा प्रकारे मोकळी करून घ्या। त्यानंतर थंडीच्या दिवसात मोगऱ्याला थोडी ऊब मिळावी यासाठी अशा ठिकाणी ठेवा जिथे 2 ते 3 तास त्याला चांगलं ऊन मिळेल। या दिवसात अनेक जण मोगऱ्याची छाटणी करतात, पण तसं अजिबात करू नये, कारण या दिवसात त्यांची इम्युनिटी ही आधीच खूप कमी झालेली असते आणि त्यामुळे छाटणी केलेल्या ठिकाणी त्याला इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते। त्यानंतर कुंडीतील माती ही थोडी भुसभुशीत करून घ्या, त्यामुळे रोपाच्या मुळांपर्यंत व्यवस्थित ऑक्सिजन जाईल आणि त्यानंतर अशा प्रकारे जे काही रूट्स आहे, मुळं आहे, ती हलक्या हाताने मोकळे करून घ्या। जर मुळं ही अधिक घट्ट असतील तर त्यांना अजिबात डिस्टर्ब करू नका, फक्त आजूबाजूची जी माती आहे ती हलक्या हाताने मोकळी करून घ्या। आता पाहूया ते मोगऱ्याला कुठले खत द्यावे ते। मोगऱ्याच्या रोपाला भरभरून फुलं येण्यासाठी कुठलेही विकतचे खत घालण्याची गरज नाही, कारण आपण स्वयंपाकघरात जे पदार्थ वापरतो त्यापैकीच काही पदार्थ हे मोगऱ्यासाठी अतिशय पोषक असतात। त्यापैकी पहिला पदार्थ म्हणजेच हळद। अर्धा चमचा हळद घ्या आणि ती सुद्धा मोगरा लावलेल्या कुंडीतील मातीमध्ये मिसळून टाका। हा उपाय तुम्ही 15 दिवसातून एकदा करावा, जेणेकरून हळद ही अँटीसेप्टिक असते। आतमध्ये जे काही फंगस इन्फेक्शन असेल किंवा जे काही किडे किंवा कीटक मातीमध्ये मुळांजवळ लपलेली असतील त्याने रोपाला कुठल्याही प्रकारची कीड लागणार नाही। त्यानंतरचा आपला दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे मेथी दाणे। यासाठी मी मेथी दाणे हे मिक्सरमधून फिरवून घेतलेले होते आणि त्याची अशा प्रकारे पावडर करून घेतलेली होती। ही 1 चमचा पावडर कुंडीतल्या मातीमध्ये व्यवस्थित प्रकारे मिसळून घ्यायची। ही देखील तुम्ही 15 दिवसातून एक वेळेस हा उपाय करू शकता। मेथी दाण्यांमध्ये कोलिन, व्हिटॅमिन ए, B1, B2, C, निकोटेनिक ऍसिड आणि नियासिन यांसारख्या जीवनसत्वांनी मेथी ही समृद्ध असते। तसेच तांबे, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलेनियम, जस्त, मॅग्नीज आणि मॅग्नेशियम यांसारख्या अनेक खनिजांचा समृद्ध भांडार ही मेथी दाणे आहेत।
सो अशा प्रकारे तुम्ही 1 चमचा मेथी दाण्यांची पावडर मातीमध्ये व्यवस्थित प्रकारे मिसळून घ्या आणि कुंडीमध्ये ती छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर त्यावर लगेचच पाणी देऊ नका, कारण की अशी ही आपली जी कुंडीतील माती आहे त्यामध्ये ऑलरेडी ओलावा आहे। मंडळी, त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाची वस्तू आहे ती म्हणजे निमखली, त्यालाच निंबोणीची पेंड देखील म्हणत असतात। माझ्याकडे या ठिकाणी निमखली नव्हती म्हणून मी या ठिकाणी मेथी पावडरचा वापर केलेला आहे। जर तुमच्याकडे निमखली असेल तर तुम्ही देखील 1 चमचा निमखलीचा वापर करू शकतात। व्यवस्थित माती मोकळी झाल्यानंतर 1 चमचा निमखली ही मातीत व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि ती भुसभुशीत झालेली माती व्यवस्थित कुंडीमध्ये भरून घ्या। सो मंडळी, अशा प्रकारे तिन्हीपैकी कुठल्याही एका पदार्थाचा वापर तुम्ही मोगऱ्याच्या झाडावर आता तुम्हाला करून घ्यायचा आहे। फुलांच्या आणि न फुलणाऱ्या झाडांसाठी मातीमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण हे पुरेसे असावे लागते। खतांद्वारे ते जर दिलेस तर जमिनीत त्यांचे प्रमाण वाढते आणि रोपांची देखील छान प्रकारे वाढ होण्यास मदत होत असते आणि वेळोवेळी पोषक घटक मिळाल्याने झाडांचे देखील नुकसान होत नसते। सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की हे जे मोगऱ्याचं झाड आहे त्याची खूप छान प्रकारे वाढ झालेली आहे, नवीन ग्रोथ देखील झालेली आहे। फक्त या 3 पदार्थांपैकी कुठल्याही एका पदार्थाचा वापर केल्यानंतर मात्र झाडाला पाणी देऊ नका। या ठिकाणी झाडांच्या पानांवर भरपूर अशी धूळ झालेली होती। सो अशा प्रकारे तुम्ही पाण्याचा स्प्रे करून ती धूळ घालवू शकतात आणि झाड हे स्वच्छ करू शकतात। मंडळी, काही वेळेस मोगऱ्याच्या रोपावरील पाने ही पूर्णपणे पिवळी होऊन गळून गेलेली असतात, फांद्या ह्या कोरड्या झालेल्या असतात। अशा वेळेस तो मोगरा काढून न टाकता त्या झाडाची जाडसर असलेली जी फांदी असते त्याची थोडी साल काढून पाहावी। साल काढल्यानंतर जर आतमध्ये झाड हिरवे दिसत असेल तर हा मोगरा पुन्हा बहरू शकतो। त्यासाठी मी सांगितलेल्या त्या गोष्टी सर्व करून बघा, नक्कीच सीझन मध्ये मोगऱ्याला खूप छान बहर येईल आणि पुन्हा मोगरा जो आहे तो टवटवीत आणि हिरवागार होऊन जाईल। चला तर मग मंडळी, फेब्रुवारी महिना सुरू होण्याआधी तुम्ही देखील मोगऱ्याच्या रोपाच्या कुंडीवर ही सर्व गोष्टी करून पहा। नक्कीच सीझन मध्ये तुमचा देखील मोगरा भरपूर अशी फुलं देण्यासाठी तयार होईल। या ठिकाणी माझी कुंडीतील रोप जे आहे ते भरपूर फुलं देण्यासाठी तयार झालेले आहे आणि काहीच दिवसात यावर भरपूर अशा कळ्या देखील येणार आहे, ते देखील मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे। चला तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला तर अजिबात कंजूसी करू नका। जर तुम्हाला मोगऱ्या व्यतिरिक्त कुठल्या झाडाची काही समस्या असेल तर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। अजूनही तुम्ही दी सिंपल वर्ल्ड या मराठी YouTube गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करा आणि त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणारा पुढील गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र टेक केअर अँड बाय।